अखंड महाराष्ट्रामध्ये आपण पाहतोय की युतीचं कुठंतरी तुटलेली दिसते, कुठेतरी दुसऱ्या पक्षांबरोबर युती होते. पण कोल्हापूरमध्ये असं काय केलं की तुम्ही जे कोल्हापूरमध्ये महायुती टिकली? महाराष्ट्रामध्ये विधानसभेला आपल्याला खूप मोठ्या प्रमाणात लाडकी बहीण हिने मतदान केलेलं आहे. तोच पॅटर्न तुम्हाला कोल्हापूर शहराच्या महानगरपालिकेमध्ये दिसेल असं तुम्हाला वाटतं? तर तुम्ही ह्या इलेक्शनमध्ये महायुतीला किती सीट्स मिळतील असा अंदाज? एवढं बोलणं खूप सोपं आहे, पण काम खूप करणं आणि एवढ्या अधिकाऱ्यांना कामाला लावणं म्हणजे खूप कसरत आहे सर. आपण आता जवळपास मतदानाच्या प्रक्रियेच्या शेवटच्या टप्प्यामध्ये आहोत. महायुतीला कोल्हापूरकरांनी का मतदान करावं असं आपलं मत आहे, किंवा आव्हान काय करू शकता तुम्ही कोल्हापूरकरांना? नमस्कार. आज आपण कोल्हापूरचे पालकमंत्री माननीय प्रकाश आंबेडकर यांच्याशी गप्पा गोष्टी करणार आहोत. कोल्हापूर महानगरपालिकेची निवडणूक ही आता अंतिम टप्प्यामध्ये आलेली आहे. ही निवडणूक महायुती म्हणून ती कशी सामोरे जाणार आहे, महायुती म्हणून त्यांची तयारी काय आहे आणि त्यांचं विजन काय आहे, या संदर्भात आपण गप्पा गोष्टी करणार आहोत कोल्हापूरचे पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांच्यासोबत. कोल्हापूरचे पालकमंत्री म्हणून आपलं कोल्हापूरसाठी असणारं विजन काय आहे? कोल्हापूरचा पालकमंत्री म्हणून कोल्हापूर जिल्ह्याच्या विकासासाठी सातत्यानं कोल्हापूरच्या सर्व नागरिकांना चांगल्या दर्जेदार सुविधा, कोल्हापूरच्या अर्थकारण, समाजकारण आणि राजकारणाबरोबरच त्यांच्या व्यक्तिगत एकूण चांगल्या कामांसाठी आणि त्यांच्या प्रगतीसाठी प्रयत्न करणं हा निश्चितपणे माझा प्रयत्न असणार आहे. पण त्या सगळ्या प्रयत्नांबरोबर कोल्हापूर शहर ही आपल्या कोल्हापूर जिल्ह्याची ओळख आहे. साहजिकच शहरामध्ये ज्या ज्या चांगल्या दर्जेदार सुविधा द्यायला पाहिजेत, रस्ते, पाणी, वीज, आरोग्य, शिक्षण ह्या मूलभूत सुविधा तर आपण द्यायलाच पाहिजेत, परंतु कोल्हापूर शहराची ओळख वाढायला पाहिजे. अशा पद्धतीचे खूप पोटेन्शियल शहरात आहे. त्या सगळ्याला डेव्हलप जर केलं तर बघता बघता कोल्हापूरची ओळख देशभर होईल. देशातली सर्वोत्कृष्ट जी शहरं असतील ते सर्वोत्कृष्ट शहर जर बनवण्याचा आपण संकल्प केला तर खात्रीपूर्वक कोल्हापूर शहरातल्या प्रत्येक नागरिकाला पालकमंत्री म्हणून आम्ही काय ते दिलं असं होईल. आमचा प्रयत्न तोच चालला आहे. या निवडणुकीच्या विकासाचा अजेंडा घेऊन जाताना आम्ही तेच बघतोय आणि केवळ विकास निवडणूक म्हणून नाही, तर आपण एक काम ठरवून केलं तरच ते पूर्ण होऊ शकेल. त्यासाठीचा आमचा प्रयत्न चालला आहे. बरं सर, महाराष्ट्रामध्ये विधानसभेला आपल्याला खूप मोठ्या प्रमाणात लाडकी बहीण हिने मतदान केलेलं आहे. तोच पॅटर्न तुम्हाला कोल्हापूर शहराच्या महानगरपालिकेमध्ये दिसेल असं तुम्हाला वाटतं का? निश्चितपणानं महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री आणि आताचे उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांनी जी योजना सगळ्या लाडक्या बहिणींसाठी आणली, खरं तर आज त्या सगळ्या योजनेचा लाभ आमच्या सर्व लाडक्या बहिणी घेत आहेत. आणि केवळ लाभ घेतात असं नाही, तर त्या लाभाच्या बरोबर आम्हाला भरभरून आशीर्वाद सुद्धा देतात. महाराष्ट्राच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आपण बघितलं असेल की ज्या पद्धतीचे आशीर्वाद मिळाले त्या आशीर्वादानं थम्पिंग मेजॉरिटी झाली. आजपर्यंतच्या इतिहासात अशा पद्धतीचं मताधिक्य आणि अशा पद्धतीचे आमदार निवडून यायचा प्रकार कधीच झाला नव्हता. एवढे प्रचंड अशा पद्धतीचे भरभरून आशीर्वाद, सहकार्य आम्हा सगळ्यांना लाडक्या बहिणींनी केलं. या योजनेला ज्यावेळी सुरुवात आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांनी केली हाऊसमध्ये, ज्यावेळेला त्याच्यावरती प्रश्न मांडले त्यावेळी त्यांनी मांडली योजना, त्यावेळेला विरोधकांनी इतक्या काय त्याला विरोध केला, म्हणजे जणू हे पैसे आपण देतोय ते त्या मतदारांना लाच देतोय अशा सुद्धा त्यांनी वल्गना केल्या. कोर्टात गेले, निवडणूक आयोगाकडे तक्रार केल्या. हे कधीच यशस्वी होऊ शकत नाही, असं कधी होतंय काय, ही शुद्ध फसवणूक आहे, अशा पद्धतीचा आरोप करणारे विरोधक एका बाजूला, आणि या लाडक्या बहिणी म्हणजे माझ्या घरातल्या माझ्या भगिनी आहेत, या भगिनींसाठी मी काय ते केलं पाहिजे अशा पद्धतीची भूमिका आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांनी घेतली. त्यामुळे अख्ख्या महाराष्ट्रामधल्या कानाकोपऱ्यात गोरगरीब माणसांच्या पासून सर्व आपण कुठेही जाल तिथं एकनाथजी शिंदे साहेबांचं स्वागत होत असताना सर्वात पुढं लाडक्या बहिणी असतात. तो खूप मोठी एक इमोशनल अटॅचमेंट त्या सगळ्या लाडक्या बहिणींबरोबर झालेली आहे. त्याचा फायदा याच निवडणुकीला नाही, जिथं जिथं आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब, देवेंद्र फडणवीस साहेब आणि अजितदादा पवार साहेबांची युती असेल त्या सगळीकडे आम्हाला तो आशीर्वाद मिळणारच आहे. तुम्ही आता युतीबद्दल बोललात. अखंड महाराष्ट्रामध्ये आपण पाहतोय की युतीचं कुठंतरी तुटलेली दिसते, कुठेतरी दुसऱ्या पक्षांबरोबर युती होते. पण कोल्हापूरमध्ये असं काय केलं की तुम्ही जे कोल्हापूरमध्ये महायुती टिकली? नाही, याच्यामध्ये खरं तर ह्या सगळ्या गोष्टींचं श्रेय द्यायला पाहिजे ते आदरणीय नामदार मुश्रीफ साहेब, आदरणीय नामदार चंद्रकांतदादा पाटील साहेब, आमचे आमदार आदरणीय क्षीरसागर साहेब आणि खासदार धनंजय महाडिक साहेब. या चारही आमच्या जिल्ह्यातले शहराच्या राजकारणामध्ये विशेषतः प्रभाव असणाऱ्या ह्या प्रमुख नेते मंडळींनी जे राज्यात महायुती आपली आहे तशाच पद्धतीने आपण निवडणूक लढवावी आणि लोकांना चांगल्या अनेक वर्ष कोल्हापूरच्या शहराचा विकास व्हावा अशी भूमिका ठेवणाऱ्या सगळ्या लोकांना चांगल्या पद्धतीच्या सुविधा देण्यासाठी आपण एकत्रित लढणं
आणि राजकारण आता आमच्या सगळ्यातला कोणीच काय, आता आमची निवडणूक नाही, आमदार खासदार मंत्री तर आम्ही झालेलोच आहोत, पण आता शहराला काहीतरी द्यायची ही एक चांगली संधी आहे. त्यामुळे आपण सगळ्यांनी केवळ एकत्रित लढणं नाही, तर कोल्हापूरच्या विकासाचं स्वप्नसुद्धा चांगल्या पद्धतीने जर का आपल्याला पूर्ण करायचं असेल तर त्यासाठी आपण पुढं माहिती म्हणूनच गेलो पाहिजे, अशा पद्धतीची भूमिका घेतली. त्या सगळ्याला आम्ही सगळ्यांनी समर्थन दिलं. सर, तुम्ही पालकमंत्री म्हणून कोल्हापूरचे काम पाहतात. कोल्हापूर तसं सदन आहे किंवा इथं निसर्ग संपन्न खूप आहे. अशा वेळेला तुम्हाला असं काय वाटतं की कोल्हापूरमध्ये तुम्ही जे पालकमंत्री म्हणून तुम्ही वेगळं काय केलं किंवा वेगळेपण काय केलेलं आहे? नाही, कोल्हापूरला वेगळेपण करण्याची गरज नाही. अनेक गोष्टीतलं पोटेन्शियल आहे ते डेव्हलप केलं पाहिजे. राजर्षी शाहू महाराजांनी कोल्हापूरची ओळख देशभर नेली. आज सुद्धा आपल्या सगळ्यांना जिथं जिथं आपण जाऊ त्यावेळी शाहू महाराजांचा जिल्हा म्हणून आपल्या सगळ्यांची ओळख आहे. शहरात असणाऱ्या प्रत्येक वास्तू या महाराजांच्या सगळ्या कृतीचं आपल्या सगळ्यांना आठवण करून देतात आणि ती सगळी प्रेरणा घेऊनच आपण पुढे जातोय. या सगळ्या गोष्टींचं राईट मार्केटिंग जर केलं, आपण सगळ्या लोकांपर्यंत त्याचं बरोबर प्रेझेंटेशन केलं, तर बघता बघता पर्यटनाच्या दृष्टीने शहरामध्ये खूप संधी आहेत. या सगळ्या पर्यटनाच्या संधींबरोबर महालक्ष्मी मंदिराचा विकास आराखडा आहे. 1450 कोटी रुपयाच्या आराखड्याला पहिल्यांदाच मान्यता मिळाली. खरं तर मी राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि राज्याचे दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचं मनापासून आभार मानेन. कारण एवढ्या मोठ्या पद्धतीनं महालक्ष्मीच्या विकास आराखड्याला त्यांनी दिलेल्या परवानगीमुळं शहरातल्या महालक्ष्मीच्या महालक्ष्मीच्या दर्शनाला येणाऱ्या सगळ्या भाविकांची आणि भविष्य काळामध्ये कोल्हापूरच्या विकासामध्ये खूप मोठा एक मैलाचा दगड या निमित्तानं झाला. या सगळ्या गोष्टींबरोबर सर्किट बेंच झालं. मी पुन्हा मुख्यमंत्र्यांचा आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचा आभार मानेन. अनेक वर्षाचा संघर्ष, सगळ्या वकील संघटनेपासून सगळ्या सामाजिक संघटनांचा खूप मोठा त्याच्या पाठीमागे असणारा पाठलाग सगळ्याच्या सगळ्या यशस्वी करण्यासाठी ज्या पद्धतीने सरकार म्हणून भूमिका घेतली ती अत्यंत प्रशंसनीय आहे. मी त्या सगळ्याचा साक्षीदार आहे. मी सातत्यानं त्याबद्दल एका बाजूला मुख्यमंत्री महोदयांचे फॉलोअप घेत होतो आणि दुसऱ्या बाजूला या सगळ्याचा समन्वयक म्हणून पालकमंत्री म्हणून मी काम करत होतो. निश्चितपणाने हे काम खूप मोठं कोल्हापूरच्या विकासातला मैलाचा दगड झाला आहे. IT पार्क आपण करायसाठी आता जागा हस्तांतरित केली. पुढच्या टप्प्यामध्ये त्याचा शुभारंभ आपण करतोय. खूप मोठं काम झालं. शहराच्या विकासासाठी आवश्यक असणार कन्व्हेन्शन सेंटर, आदरणीय राजेश क्षीरसागर साहेबांचं मी मनापासून अभिनंदन करेन की एखाद्या पुण्या मुंबईतल्या मोठमोठ्या शहरांमध्ये ज्या पद्धतीचं कन्व्हेन्शन सेंटर आहे त्या सगळ्यांच्या इतकंच तोलामोलाचं आणि दर्जेदार अशा पद्धतीचं कन्व्हेन्शन सेंटरच्या कामाची आपण सुरुवात केलेली आहे. सारथीचं जे काही केंद्र महाराष्ट्रामध्ये पुण्यानंतर आपल्याकडे होते, आदरणीय चंद्रकांत दादांच्या नेतृत्वाखाली तत्कालीन काळामध्ये सुरुवात झालेलं हे केंद्र महाराष्ट्रामध्ये कोल्हापूरची वेगळी ओळख होईल अशा पद्धतीचं. म्हणजे हे सगळी कामं जी आहेत ती एकापेक्षा एक चांगली कामं, शहराच्या विकासासाठी आवश्यक असणारी कामं आणि भविष्य काळामध्ये महाराष्ट्रामध्ये कोल्हापूरची ओळख अजून वाढवणारी कामं आहे. या सगळ्या कामाला कुठेही निधी कमी पडू नये, अजूनही चांगल्या सुविधा त्याच्यासाठी दिल्या पाहिजेत आणि त्याच्या माध्यमातून कोल्हापूरचा विकास केला पाहिजे किंवा अशा पद्धतीची भूमिका घेऊन आम्ही निघालोय. आणि पालकमंत्री म्हणून या सगळ्या भूमिकांना लोकप्रतिनिधींना विश्वासात घेऊन शासनाकडे पाठपुरावा करून समाजाला आवश्यक असणाऱ्या सगळ्या सुविधा, निधी, मंजुरी देण्यासाठी जे काही प्रयत्न करायला पाहिजे ते करण्याचा संकल्प, ती करण्याची भूमिका आम्हा सगळ्यांची आहे. कोल्हापूरचे पालकमंत्री म्हणून तुम्ही नेमकं कोल्हापूरला काय दिलं? मी विशेषतः कोल्हापूर शहरातल्या सगळ्या नागरिकांसाठी काय केलं असा प्रश्न तुम्ही विचारलात. मी निश्चितपणे सांगेन, पालकमंत्री झाल्यानंतर ज्या पद्धतीनं 4 ते 5 बैठक आम्ही घेतल्या, या 4 ते 5 बैठकांमध्ये मी दोन्ही आमदारांचा विशेषतः अभिनंदन किंवा आभार मानेन. आदरणीय क्षीरसागर साहेब आमचे नेते आणि दुसरा आदरणीय अमोल महाडिक साहेब की जे दक्षिणचे आमदार आहेत आणि अतिशय चांगल्या पद्धतीने तेही या सगळ्या प्रक्रियेमध्ये खूप महत्त्वपूर्ण भूमिका बजावतात. आम्ही सगळ्यांनी मिळून ज्या पद्धतीची भूमिका घेतल्या आणि बघता बघता कोल्हापूर शहरातले बरेचसे प्रश्न सुटायला लागले. आपण बघितलं असाल की ज्या पद्धतीनं कोल्हापूर शहरातल्या रस्त्यांचे प्रश्न होते, अनेक वर्षे बंद पडलेला डांबरीकरणाचा प्लॅन जो आहे तो आता चालू झाला. DPTCतनं दोन्ही आमदार महोदयांच्या माध्यमातून शहरातले अनेक रस्ते आता चकचकीत होत आहेत. निवडणूक होईपर्यंत यातले बरेचसे रस्ते पूर्ण होतील असा आम्हाला विश्वास आहे. वेगवेगळ्या पद्धतीच्या निधीतनं मान्यता घेतलेल्या शहरातले सगळे रस्ते आम्ही पूर्ण करतोय. विशेषतः रस्ते असतील अथवा कुठलंही बांधकाम असेल की ज्या प्रत्येक बांधकामामध्ये जर एखादी कामामध्ये अधिकारी हायगाई करत असतील तर त्याच्यावरती सुद्धा आपण कारवाई करतोय. आपण बघितलं असाल की एका बांधकामाच्या निमित्तानं एका दुर्दैवानं स्लॅब झाला आणि तो स्लॅब कोसळला. पेपरला बातमी आली, लोक हळहळले. दुसऱ्या दिवशी आम्ही बैठक घेतली आणि त्या बैठकीमध्ये मीच चौकशीचे आदेश दिले आणि तिथल्या इंजिनियरवर कारवाई केली. त्याला सस्पेन्शन केलं. सस्पेन्शन एवढ्यासाठी, लोकप्रतिनिधी म्हणून काम करताना जशी आमची जबाबदारी आहे तशीच प्रशासकीय यंत्रणेतल्या अधिकाऱ्यांनी सुद्धा तिथलं काम दर्जेदार करून घेणं आणि लोकांना राईट सर्व्हिसेस देणं हे त्यांचं काम आहे. कॉन्ट्रॅक्टरला दोषी ठरवून प्रश्न संपणार नव्हता.
तर असे चुकीचे काम करणाऱ्या लोकांवरती सुद्धा कारवाई करणं अपेक्षित होतं. मी आपल्याला सांगतो की पाणी पुरवठ्यामध्ये सुद्धा ज्या पद्धतीचा उशीर झाला त्यामुळे लोकांना प्रचंड त्रास झाला. त्या सगळ्यामुळं गणपतीच्या सणामध्ये लोकांनी अगदी ठणाना म्हणजे घागरी घेऊन आंदोलन करायची वेळ आमच्या सगळ्या महिला भगिनींच्यावर आली. या सगळ्या घटनाक्रमाची दखल घेऊन आम्ही एका बाजूला शिंगणापूरची जी काय आपली पाण्याची स्कीम आहे, पुईखडीवरती आपण तिथं 3.5-4 कोटी रुपये DPTCतनं आदरणीय अमल महाडिक साहेब आणि क्षीरसागर साहेबांची मागणी होती. त्याप्रमाणे तात्पुरती व्यवस्था केली की भविष्यात अशा पद्धतीचा कुठलाही काळामवाडी प्रकल्पामध्ये जर काही अडचण आली तर अशा कुठल्याही अडचणीमध्ये सुद्धा आपल्याकडं पाण्याचा पुरवठा खंडित होणार नाही यासाठीची व्यवस्था केली. आणि त्याचबरोबर या सगळ्यामध्ये दिरंगाई करणारे जे लोक असतील त्यांच्यावरती कारवाई करण्याबद्दल सुद्धा आपण पुढे निघालो. विशेषतः लोकांचा कचऱ्याचा प्रश्न होता की ज्या कचऱ्याच्या प्रश्नामध्ये सुद्धा लोकांना खूप पॅनिक लोक होत होते, त्याबद्दलच्या सुद्धा लोकांच्या तक्रारी होत्या. मी आपल्याला सांगेन की गेल्या 7-8 महिन्यापूर्वी माझ्याकडं सर्किट हाऊसला मी असताना तिथल्या काही महिला भगिनी आल्या होत्या. त्यांचा फक्त आग्रह इतकाच होता, आम्ही कसे जगतोय ते बघा चालत तुम्ही, असं का म्हणणं होतं त्यांचं. तर पलीकडच्या बाजूला असणाऱ्या त्या कचरा प्रकल्पामुळे जगणं मुश्किल झालं होतं तिथल्या नागरिकांचा, अशी अवस्था होती. मी आपल्याला सांगतो पुढच्या 4 महिन्यानंतर तिथं आपण ज्या वेळेला जाऊ त्यावेळेला एखाद्या 5 स्टार अशा पद्धतीच्या MIDC मध्ये एखादा प्रोजेक्ट सुरू आहे, अशा पद्धतीचा तो कचरा प्रकल्प वाटणारच नाही, अशा पद्धतीचं नियोजन करून आम्ही काम करायला लागलोय. त्याचा फायदा असा आहे की एका बाजूला तिथे एफिशियन्सी वाढली. दररोज 2.5 लाख टन जो काही कचरा आहे त्या कचऱ्याच्या वरती अतिशय चांगल्या पद्धतीची प्रक्रिया होती. बायोगॅस प्रकल्प बंद होता, तो सुरू झाला. बाकीचे प्रकल्प त्याच्यामधनं होत आहेत. त्याच्यामध्ये आता CNG गॅस तयार करण्याचा सुद्धा भविष्यातला प्रकल्प आहे की ज्याच्या माध्यमातून कचऱ्यातून अतिशय चांगल्या पद्धतीनं फायनान्शियल सस्टेनेबल अशा पद्धतीचा प्रोजेक्ट तयार होईल. थोडक्यात शहरातले रस्ते, पाणी, वेगळ्या पद्धतीच्या प्रदूषणाचे आपल्या विषय असतील किंवा आपल्या ह्या सगळ्या कचरा निर्मूलनाचे विषय असतील, त्या सगळ्यांमध्ये शहराला ज्या ज्या सुविधा द्यायला पाहिजेत त्या आपण दिल्या. पण त्याच्याही पलीकडे विशेषतः जो कन्स्ट्रक्शन TDR आहे, कन्स्ट्रक्शन TDR आणि रेग्युलर TDR खूप वर्षांपूर्वी म्हणजे आम्ही सुद्धा त्यावेळेला कॉलेजला असू त्यावेळेला TDRचा घोटाळा झाला होता. बरोबर. त्यावेळेपासून ह्या महानगरपालिकेत TDR हा विषयच बंद केला होता. TDR हा डेव्हलपमेंटसाठी सुद्धा एक चांगली संधी आहे. चुकीच्या गोष्टी करणाऱ्या लोकांना बाजूला ठेवा, पण जे चांगलं आहे त्याचा स्वीकार केला पाहिजे, तरच शहराचा विकास होऊ शकतोय. त्याच उद्देशानं आपण कलेक्टरना आपल्या आयुक्त मॅडमना सूचना दिल्या आणि त्यांनी सुद्धा त्या पद्धतीने कन्स्ट्रक्शन TDRसाठी सुद्धा सकारात्मकता दर्शवली आणि रेग्युलर TDR द्यायला सुरुवात केली. भविष्य काळामध्ये शहराच्या सर्व रिंग रोड असतील, सर्व पद्धतीचे रस्ते असतील, एका बाजूला सगळ्या कॉन्ट्रॅक्टर्स आपल्या बिल्डर्स लोकांना सुद्धा आम्ही विनंती केली आणि कन्स्ट्रक्शन TDRला सुद्धा त्यांची संमती आहे. शहराच्या विकासासाठी सगळ्यांच्या विचारानं जर आम्ही काम करत गेलो आणि एक नियोजनाचा आराखडा केला तर त्याचा फायदा होऊ शकतोय याची खात्री कोल्हापूर शहरात आम्ही घेतलेल्या मॅरेथॉन बैठका, त्याच्यावरचे डिसिजन, ॲक्शन आणि फॉलोअप अशा पद्धतीची भूमिका दोन्ही आमदारांच्या सहकार्यानं आम्ही घेतली आणि त्याचा एक चांगला मेसेज लोकांमध्ये गेला. लोकप्रतिनिधींनी जर लक्ष दिलं तर जी काय अधिकाऱ्यांमध्ये असणारी जी नकारात्मकता असते, लोकांच्या मनामध्ये त्यांच्याविषयी असणारा असंतोष असतोय, तो आपोआप दूर होतोय. सकारात्मकता आणि कामाचा पॉझिटिव्हनेस हा पुढं भविष्य काळामध्ये शहराच्या विकासासाठी अतिशय उपयुक्त असतोय. हे सगळं काम पालकमंत्री म्हणून या शहराच्या एकूण कामकाजामध्ये मी केलं. एवढं बोलणं खूप सोपं आहे, पण काम खूप करणं खूप एवढं आणि एवढ्या अधिकाऱ्यांना कामाला लावणं म्हणजे खूप कसरत आहे सर. तशी पुढचा प्रश्न घेतो सर. आपण आता जवळपास मतदानाच्या प्रक्रियेच्या शेवटच्या टप्प्यामध्ये आहोत. महायुतीला कोल्हापूरकरांनी का मतदान करावं असं आपलं मत आहे किंवा आव्हान काय करू शकता तुम्ही कोल्हापूरकरांना? खूप चांगला प्रश्न विचारला. मी तुमचं मनापासून आभार मानेन. कोल्हापूर शहरातल्या निवडणुकीमध्ये, महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये आपण एकमेकाची उणीदाणी काढण्यासाठी, मी मोठा काय तू मोठा होण्यासाठी ही निवडणूक नाही आहे. या शहराच्या विकासाची गरज आणि भूक जी आहे ती खूप मोठी आहे आणि ती जर भागवायची झाली तर निश्चितपणानं महायुती हाच राईट ऑप्शन आहे. आपण अजून सुद्धा पूर्वी मी काय केलं, तू काय केलं, तुम्ही काय केलं, पलीकडच्या बाजूला माझं बरोबर काय तुमचं चूक असं आपण म्हणण्यामध्ये जो काही वेळ घालवतोय याच्यामुळे दुर्दैवानं कोल्हापूर खूप मागे गेलं. राजर्षी शाहू महाराजांचं कोल्हापूर, महालक्ष्मी अंबाबाईचं कोल्हापूर, खूप पोटेन्शियल असणारं कोल्हापूर म्हणजे महाराष्ट्रातलं एक दरडोई आर्थिक उत्पन्न सर्वाधिक असणारी जी काय मोठी जिल्हे आणि शहर आहेत त्याच्यातलं कोल्हापूर. पण आज येताना प्रत्येक माणूस आमच्या सगळ्या सुविधांची वानवा असल्यामुळे कळत नकळत आमच्याकडे नाक बरडतोय. या शहराला देशातली जी सर्वोत्कृष्ट शहरं असतील त्याच्यामध्ये जर का आपल्याला घेऊन जायचं असेल तर महायुती राज्यात केंद्रात आहे आणि त्याचबरोबर जिल्ह्यातले आणि विशेषतः ह्या शहराचे दोन्ही आमदार सुद्धा महायुतीचे आहेत.
पुढचे 5 वर्षे सुद्धा ही सत्ता महायुतीचीच असल्यामुळं जे प्रकल्प आम्हाला करायचे आहेत, ज्या योजना किंवा वचननामा मी दिलाय त्याची पूर्तता करायची असेल तर या सगळ्याच्या निधीचं, मंजुरीचं आणि फॉलोअप किंवा या सगळ्या गोष्टींच्या योग्य पद्धतीच्या पाठलागाचं, पूर्तता करण्याचं जबाबदारी आम्ही घेतोय आणि त्या पद्धतीने आम्ही लोकांकडे विनंती करतोय. यावेळची निवडणूक आमच्या मोठेपणासाठी अथवा कुणाच्या मोठेपणासाठी नाही, तर यावेळची निवडणूक कोल्हापूरला पुढच्या 50 वर्षाचं विकासाचं जे व्हिजन घेऊन आम्ही निघालोय त्यासाठीची आहे. त्यामुळे आम्हा सर्वांना मदत करा. बरं, अजून एक प्रश्न सर असा आहे की आता प्रभाग रचना खूप बदललेली आहे. प्रभाग रचनेचा संदर्भ सगळे बदलत गेलेले आहेत. अशा संदर्भामध्ये तुम्ही तुमचं प्लॅनिंग कसं केलंय, म्हणजे महायुती म्हणून प्लॅनिंग कसं केलं? नाही, ही पहिल्यांदाच महानगरपालिकेची निवडणूक होते. विशेषतः आपल्या माध्यमातून मी सगळ्या मतदारांना आणि नागरिकांना सुद्धा विनंती करेन की निवडणूक पहिल्यांदा होते त्यामुळे साहजिकच थोडंसं अजून सुद्धा सगळ्याच दोन्ही बाजूच्या उमेदवारांना सुद्धा थोडीशी अजून सगळे ही निवडणूकच नवीन आहे. त्याला कारण असं आहे, अनेक वर्ष एकाच वॉर्डातला एक उमेदवार असायचा, त्यामुळे वॉर्डापुरते ते बऱ्यापैकी परिचित असायचे. परंतु आता 4-4 वॉर्ड झाल्यामुळे त्यांना नवीनच्या ते त्यांच्या भागात प्रसिद्ध आहेत, परंतु पलीकडच्या बाजूला मात्र त्यांना सगळ्यांना आपली ओळख आपल्या पॅनलच्या माध्यमातून, युतीच्या माध्यमातून सगळ्यांच्या सहकार्याने करावी लागते. ही निवडणूक नवीन आहे, परंतु माझी विनंती अशी आहे सर्व नागरिकांना की आपण निवडून देत असताना कोणत्याही परिस्थितीमध्ये शहराच्या विकासाचं स्वप्न जर पूर्ण करायचं असेल तर एका दुसरा आपला मित्रमंडळी आहे, नातेवाईक आहे, जवळचा आहे, अमुक आहे, तमुक आहे, याच्यापेक्षा सुद्धा महायुतीच्या किंवा पॅनलच्या पाठीमागच तुम्ही ताकद लावणं गरजेचं आहे. कारण बऱ्याच वेळा असं होतंय की तो परिचित नाही म्हणून त्याच्याकडे दुर्लक्ष करूया असं म्हणायला गेलात तर आपण सगळेजण नुकसान करू. विशेषतः मी आपल्या माध्यमातून आणखी एक गोष्ट सांगेन, जे शहरात ते उपनगरात अशा पद्धतीची काल आम्ही उपनगरात एका कार्यक्रम होता त्या दिवशी आम्ही घोषणा केली. त्याला कारण असं आहे, शहरातले प्रश्न जेवढे महत्त्वाचे आहेत, शहराच्या विकासाचा अजेंडा जेवढा महत्त्वाचा आहे तेवढाच उपनगराच्या समस्या सुद्धा खूप आहेत. विशेषतः माझ्याकडे आलात तर तुम्ही राधानगरी भुदरगड तालुक्यातले लोक तिकडे कळंबा परिसरापासून साने गुरुजीपर्यंत राहतात. त्या सगळ्या लोकांचे प्रश्न आहेत, रस्त्याचे, गटर्सचे, लाईटचे, वेगवेगळ्या पद्धतीच्या ओपन स्पेस जागांचे, त्या सगळ्यांना त्यांच्या पद्धतीच्या सुविधा द्याव्या लागतील. इकडं आपण जर काय पन्हाळ्याकडनं आला तर तिथं वाढलं, म्हणजे थोडक्यात सगळीकडची उपनगरं जी आहेत बरोबर, तिथं सुद्धा त्या सुविधा द्यायच्या असतील तर निवडणुकीमध्ये राजकारण न बघता कोल्हापूरचा व्हिजन, विकासाचं व्हिजन या मुद्द्यांवरती ह्या नवीन प्रभाग रचनेमध्ये सुद्धा आमच्या महायुतीचे जे उमेदवार असतील त्यांच्याच पाठीमागे आपला आशीर्वाद द्या. निश्चितपणानं त्याचा रिझल्ट आपल्याला देणं ही आमची जबाबदारी आहे. फक्त विनंती इतकीच आहे की कधी कधी कन्फ्युजन होईल, काही माणसांच्या मनामध्ये असे प्रश्न पडतील की बाबा 4 लोक आहेत तर मग याच्यातलं कुणाला द्यायचं, हे मग आमच्या ह्या सगळ्या गोष्टींचा आपण सगळ्यांनी थोडासा सकारात्मक विचार करावा. महायुतीच्या पाठीमागच आपल्या सगळ्यांचे भरभरून आशीर्वाद द्यावेत अशी सुद्धा विनंती मी आपल्या माध्यमातून करेन. सर तुम्ही ह्या इलेक्शनमध्ये महायुतीला किती सीट्स मिळतील असा अंदाज आहे? महायुतीचा स्ट्राईक रेट हा अतिशय चांगला असेल. शिवसेना, भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची युती झालेली आहे. आमचे सर्व नेते, सर्व कार्यकर्ते, सर्व पदाधिकारी अगदी तन मन धन अर्पून काम करतायत. सत्ता आणायचीच आणि ती मोठ्या मताधिक्य आणायचीच अशा पद्धतीचा संकल्प करून सर्वच कार्यकर्ते काम करतायत. आणि एकूण वातावरण बघितलं, पहिल्या टप्प्यातल्या निवडणुकीमध्ये निवडणूक व्यक्तिगत पातळीवरती एकमेकाची उणीधुणी काढायला निघाली होती, पण आम्ही आमची भूमिका सांगतोय, लोकांसमोर आमची भूमिका पटते लोकांना. त्यामुळं स्ट्राईक रेट चांगला असेल, सत्ता तर येणारच, पण प्रचंड मताधिक्य घेऊन थम्पिंग मेजॉरिटीनं आम्ही येणार आहोत एवढी खात्री आपल्याला देतो. चालेल सर, आपण आला त्याबद्दल आमचे धन्यवाद. थँक्यू.